साई लीला एक आध्यात्मिक सहवास. तू ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. गुरु जोग महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम
रूप पाहता पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी पाहता लोचनी
विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी भूतदया गाई पशुचे पालन भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडळ मंडळ तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलं चिंतयामि ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसवेद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु मणे निवृत्ती दासू अवधारी जोजे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संगीतमय प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आम्हाला जीवन कसं व्यतीत करावं याचं विवेचन करतात सांगतात। जीवनामध्ये जीवन जगत असताना कुठले काही नियम घालून दिलेत शास्त्राने
त्या नियमांचं पालन करतच आपण जीवन जर जगलं तर संसार नवीन नवीन जन्माला आल्याचा जो काही जन्म आणि मृत्यूरूपी संसार आहे त्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. सुंदर असा अर्थ अभंगातून वर्णन करतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. जीवन जगत असताना उत्तम प्रकारे आपलं जीवन असावं. नवे नवे जीवनामध्ये दैनंदिन जो काही व्यवहार आहे तो व्यवहार आमचा योग्य असावा आणि तो व्यवहार जर योग्य असेल तर काय होईल. उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी. चांगल्या प्रकारची गती आपल्याला प्राप्त होईल. आणि म्हणून सुंदर असे 6 नियम जीवनाचे सांगितलेले आहेत आणि ते 6 नियम पाळत आम्ही जीवन जगलं पाहिजे असं जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगातून वर्णन करतात. कुठलाही कार्यक्रम असेल त्यासाठी अल्पसा परिहार करून देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्या न्यायाने या ठिकाणी अल्पसा परिहार करून द्यायचा तो असा की या ठिकाणी असलेले श्री भानुदास विष्णू हराळे आणि श्री सुनील भानुदास हराळे, त्यानंतर श्री श्रीराम सुनील हराळे, चिरंजीव श्रेयस श्रीराम हराळे आणि कुमारी प्रांजल श्रीराम हराळे. सुंदर असा या हराळे परिवार आणि या परिवाराकडून आमच्यापर्यंत आलेली ही संगीतमय रूपी प्रवचन रूपी सेवा. या ठिकाणी आपण ज्या कारणासाठी जमलेलो आहोत ती म्हणजे असलेली वास्तूची वास्तुशांती. महत्वाचा विचार. वास्तुशांती निमित्त आपण या ठिकाणी जमलेले आहात. त्यामध्ये पूर्ण हराळे परिवार आहे. मुलीबाळी असतील, बहिणी असतील, सर्व शेवट आपण सर्व नावांचा उच्चार करणारच आहोत. पण महत्वाचा विचार असा आहे की ज्या कारणानिमित्त आपण इथे जमलोय त्याचं काही आपण 1-2 मिनिटं चिंतन पाहूया. नक्की वास्तुशांती म्हणजे काय, कशा करता करावी वास्तुशांती, केलीच पाहिजे का, नाही केलं तर काय होईल, महत्वाचा विचार. आणि म्हणून या ठिकाणी हा सुंदर असा हराळे परिवार आणि यांची उभारलेली ही सुंदर अशी वास्तू महत्वाचा विचार सांगून ठेवेन. एखाद्या वास्तूचं निर्मिती होत असताना, वास्तू उभारत असताना, नवे नवे वास्तूचं बांधकाम करत असताना, घराचं बांधकाम करत असताना जीवनामध्ये काय काय लागतं वास्तू बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी काय काय साहित्य लागतं. दगड असेल, माती असेल, वाळू असेल, अनेक बऱ्याच लागणाऱ्या गोष्टी. मग तुम्ही म्हणाल आम्हाला ठाऊक आहे, तुमच्यापेक्षा आमचं जास्त वय आहे, अनुभव घेतलाय, आम्ही अनेक वस्तूंचे बांधकामही केले. इथपर्यंत बरोबर आहे, आपल्याला ठाऊक आहे वाळू लागते, माती लागते, दगड लागते, पाणी लागते, सर्व काही. पण वास्तू उभारल्यानंतर त्याची शांतीच का करावी लागते. मग महत्वाचा विचार समोर असा येतो की वास्तूची निर्मिती होत असताना, बांधकाम होत असताना त्या ठिकाणी अनेक जीवजंतू, कीटकनाशक मारले जातात. बांधकाम करत असताना अनेक जीवजंतू, कीटकनाशक मारले जातात. आणि ज्या वस्तूंपासून आपण बांधकाम करतोय, मग वाळू असेल, दगड असेल, माती असेल, महत्वाचा प्रश्न असा आहे बांधकामासाठी आपण वाळू कुठून आणतो. हो, बांधकामासाठी वाळू कुठून आणली जाते, नदीतून आणली जाते. सहजासहजी नदीतून वाळू आणली जाते. मग ती वाळू नदीतून आणली जाते. आता महत्वाचा विचार यामागे असा आहे, वाळू आपण नदीतून आणतो, पण त्या नदीमध्ये आणखी काय टाकलेलं असतं, नदीमध्ये आणखी काय टाकलेलं असतं, त्या नदीमध्ये जे काही मृत आहे, मेलेल्या जीवांची राख आपण नदीमध्ये सोडतो. महत्वाचा विचार ऐकून ठेवा. वाळूमध्ये, नदीमध्ये मृतांची जी काही राख आहे, मेलेल्या माणसांची, ती राख आपण वाळूमध्ये नेऊन टाकतो. त्या राखेचा स्पर्श वाळूला होतो. मग त्यामध्ये जी राख नेऊन टाकलेली आहे त्यामध्ये मग काही जीवांची अशांत अशी राख असते, अपवित्र अशी ती राख असते. सर्वांची म्हणणार नाही, पण काही जीवांची अपवित्र असते, अशांत असते आणि त्या राखेचा स्पर्श त्या वाळूला होतो. वाळू अर्थातच अपवित्र होत असते आणि तीच वाळू आपण बांधकामामध्ये वापरतो. मग तेही एक कारण आहे त्यामागे. म्हणून आपण वास्तूची शांती केली पाहिजे. आणि पूर्वीच्या लोकांची म्हणाई आहे, घर पाहावं बांधून, विहीर पाहावी खोदून आणि लग्न पाहावं करून. बरोबर ना. सुंदर असं पूर्वीच्या लोकांची म्हण आहे.
आपण म्हणाल कशाला आणि काय कशाला हे म्हणून वगैरे काय, पण यामागे अर्थ फार गंभीर आहे बरं. घर पाहावं बांधून म्हणजे काय, बांधून म्हणजे स्वतः काय म्हणतात ते कारागीर भवन बांधून पाहावं असा त्याचा अर्थ नाही. घर बांधत असताना किती अडीअडचणी येतात, किती संकट येतात, ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. आणि म्हणून घर पाहावं बांधून महत्वाचा विचार आहे. जीवनामध्ये 3 प्रकारच्या जीवन जगत असताना आम्हाला मूलभूत गरजा सांगितले. त्या म्हणजे पहिली आहे अन्न, वस्त्र आणि निवारा. मूलभूत गरजा आहे, आम्हाला शाळेमध्येही शिकवल्या जायच्या. मग मूलभूत ज्या जीवन जगण्यासाठी गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा, त्यामध्ये पहिली जी आहे अन्न. दिवसभर आपण कुठे काही कुणाचंही काम केलं ना थोडंफार, कुणीही आपल्याला भोजन देईल. आमचं तर फारच सोपं आहे. एखादा अभंग जरी म्हटलं ना, एक भजन केलं की आम्हाला भोजन, म्हणून काहीही थोडंसं काम केलं आम्हाला भोजन प्राप्त होईल. पुढे सांगितलंय वस्त्र. वस्त्राचंही तेच आहे. आपल्याकडे जेवढे पैसे आहे, जेवढं आपलं जे काही मिळकत आहे, त्यातून आपण ऍडजस्ट करून वगैरे आपण वस्त्र मिळवू शकतो, कपडे घेऊ शकतो. मग म्हणतात जसं अंथरुणावं असेल तसे पाय पसरावे. जेवढे आपल्याकडे आहे तेवढ्याच लायकीचे आपण घेऊ, उगाच आपण जास्त घेत बसणार नाही. म्हणजे तेही सोपं आहे. पुढे सांगितलंय निवारा, आणि तो मात्र महत्वाचा आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपण कुठे दिवसभर कष्ट करतोय, काम करतोय, मेहनत करतोय, दिवसभर कष्ट काम मेहनत करून आणि ते सर्व दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी रात्री कुठेतरी विश्रांतीसाठी काय हवा? निवारा. विश्रांतीसाठी निवारा पाहिजे, आणि तोच जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आणि तो निवाराच जर नसेल तर ते दिवसभराच्या मेहनतीला उपयोग नाही, जीवन जगण्याला सुद्धा उपयोग नाही. आणि म्हणून सुंदर असा वास्तू ही जीवनामध्ये पाहिजे. महत्वाचा विचार येतो, महत्वाची संकल्पना आहे. म्हणून या हराळे परिवाराने आज या ठिकाणी सुंदर असा वास्तूची निर्मिती झालेली आहे. सर्व हराळे परिवार असलेली आमची मैत्रीण सुवर्णा आणि आमचे दाजी या ठिकाणी, त्यांचे सासू सासरे आहे, सर्व कुटुंबियांकडून आलेली ही सेवा. आता महत्वाचा विचार यामागे असा आहे, तसं जर आपण सरासरी पाहिलं तर वास्तुशांतीला कीर्तन, प्रवचन, भजन होईलच असं नाही. महत्वाचा विचार ऐकून ठेवा. वास्तुशांतीला कीर्तन असेल, प्रवचन असेल, भजन असेल, होईलच असं नाही. पण या ठिकाणी या पवित्र अशा कुटुंबातील पवित्र असे विचार ज्यांचे आहे, असणारे सासू सासरे आमच्या मैत्रिणीचे आणि असणारे दाजींचे आई वडील, त्यांची ही सर्व कुटुंबियाची पवित्र अशी इच्छा होती की वास्तूमध्ये प्रवेश आपण जेव्हा करतोय, नवीन वास्तूमध्ये आपण प्रवेश करतोय, त्यावेळेला इथे भगवंताचं नामस्मरण, भगवंताचा नामघोष हा झालाच पाहिजे. महत्वाचा विचार आहे. एखाद्या गोष्टीची सुरुवात जर मंगलमय झाली, एखाद्या गोष्टीची सुरुवात जर आनंदाने झाली, एखाद्या गोष्टीची सुरुवात जर भगवंताच्या नामस्मरणाने झाली, तर जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट आपल्याजवळ येऊच शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी सुंदर अशा वास्तूच्या प्रवेश, गृहप्रवेशाच्या या ठिकाणी सुरुवातीला भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी होत आहे. ते कुणाच्याही होत नाही. म्हणून त्यासाठी या ठिकाणी सुंदर सर्व परिवाराचे विचार जे आहे, आचार जे आहे, उत्कृष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. उगाच त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न नाही उद्भवला की आपण नामस्मरण, नामघोष झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुमच्या सर्व मायबापांच्या सेवेकरता सुंदर असा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. तसं जर पाहायला गेलं वास्तुशांती याच विषयावर मी आणखी 2 तास बोलू शकते. पण ज्या विषयासाठी आपण प्रसंगाला अनुरूप अभंग निवडलाय, त्या अभंगावरही बोलणं फार गरजेचं आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. महत्वाचा विचार आहे. जीवन जगत असताना दैनंदिन जो आमचा व्यवहार आहे तो कसा असला पाहिजे. बरोबर अभंगाकडे मी तुम्हाला नेणार आहे. जास्त वेळही आपला घेणार नाही, पण फक्त लक्षपूर्वक ऐका. महत्वाचा विचार आहे. संत महात्मे, ऋषी मुनी, अनेक त्यागी संत साधू सांगतात की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एका वेळेला होऊ शकत नाही. नाही होऊ शकत. प्रपंच जर करायचा असेल तर परमार्थ होणार नाही, आणि परमार्थ जर करायचा असेल, काहीतरी वैराग्य, काहीतरी त्याग करावा लागेल, तेव्हा कुठेतरी परमार्थ होईल. तुम्ही म्हणाल भीती वाटते ताई, असं काही सांगू नका. घाबरण्याचं कारण नाही. मी पूर्वार्ध सांगते अभंगाचा, बरोबर तुम्हाला अभंगाकडे नेईल. जीवनामध्ये जर आपल्याला वाटत असेल परमार्थ घडावा
आणि त्यासाठी काही त्यागही करायला लागू नये, वैराग्यही करायला लागू नये. बरोबर तुम्हाला मी त्या विषयाकडे देईन. पण ऐका ना, परमार्थ जर आम्हाला साधून घ्यायचा असेल त्यासाठी त्याग आणि वैराग्य तर महत्वाचंच आहे, गरजेचं आहे. हे मी सांगते असं नाही, अनेक संत साधू महंतांनी सांगितलेलं आहे की जीवनामध्ये परमार्थ जर साधायचा असेल, भगवत प्राप्ती जर करायची असेल, त्यासाठी त्याग वैराग्य महत्वाचं आहे. मग ते वैराग्य फक्त तुम्ही आम्हीच करतो असं नाही. ज्या आपल्या भारत देशाला भारत नाव पडलंय, जो राजा जड भरत राजा, छोटासा दृष्टांत सांगून बरोबर अभंगाकडे नेईल मी तुम्हाला. वैराग्य सांगायचे मला, वैराग्याशिवाय त्यागाशिवाय भगवंताची प्राप्ती होणार नाही. आधी हा आणि मग नंतर बरोबर प्रपंचामध्ये परमार्थ कसा साधावा हा सुद्धा मुद्दा तुमच्या समोर मांडेल. जड भरत राजा आहे, भागवतामध्ये आलेलं वर्णन आहे. फार मोठी संपत्ती आहे, राज्य आहे, वैभव आहे. किती मोठं राज्य, किती मोठं वैभव. सिन्नर तालुका नाही, नाशिक जिल्हा नाही, किंवा पूर्ण महाराष्ट्र नाही, तर त्या ठिकाणी चक्रवर्ती, साम्राज्य चक्रवर्ती राजा जड भरत. फार मोठे राज्य आहे, संपत्ती आहे. पण एक दिवस राजाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं. अरे, हे राज्य जर आपण उपभोगत बसलो, या राज्यामध्ये जर रममाण झालो, भगवंताची प्राप्ती करायची कधी? यातच जर गुंतून बसलो, भगवंताची प्राप्ती करायची कधी? मग एवढं सगळं राज्य आज आपण उपभोगतोय, धन संपत्ती, यातच जर अडकून बसलो, कधी भगवंताची प्राप्ती होणार? कधी जन्म आणि मृत्यूचा भवसागर पार होणार? त्यासाठी वैराग्य महत्वाचं आहे. फार मोठी संपत्ती होती, फार मोठं राज्य होतं. किती मोठं राज्य होतं? काकड्यामध्ये मदालसा नावाची महाराणी आहे आणि ती महाराणी आपल्या बालकाला पाळण्यामध्ये घालून उपदेश करते. किती मोठं राज्य होतं, किती मोठा सार्वभौमत्व राजा होता, त्याचं वर्णन ती राणी त्या काकड्यामध्ये करते. 18 भार वनस्पती, फुले फळे महत्वाचा विचार सांगून ठेवे. आमचे सगळ्यांचे आवाज बिघडले, कारण सकाळ संध्याकाळ जर कार्यक्रम आहे, इथं मशीन बसवावं लागेल, आम्हाला बटन ठेवावं लागेल. इथं कसं इको अमुक ढमुक, तसे आम्हाला इथं 2-4 बटन बसावे लागतील. म्हणून तेवढी क्षमा करा. ती मदालसा आणि काकड्यामध्ये वर्णन करते की बाळा, फार मोठी संपत्ती होती. किती मोठी? 18 भार वनस्पती, फुले फळे ज्या घरी कुलश्री राज्य राणी व संपत्ती. एवढं मोठं राज्य, एवढं मोठं वैभव, एवढी संपत्तीचा त्याग करून जड भरत राजा जंगलामध्ये निघून गेला. त्याग केला. परमार्थासाठी त्याग महत्वाचा आहे. परमार्थ नव्हे, लेकुराच्या गोष्टी, त्याग महत्वाचा. जड भरत राजाने ठरवलं त्याग करायचा.
त्याग केला आणि जंगलामध्ये जडभरत राजा निघून गेला. सर्व संपत्तीचा, सर्व राज्याचा, सर्व वैभवाचा. जंगलामध्ये जाऊन राजा एका गंडकी नदीच्या तीरावर तपश्चर्या करण्यासाठी गेला. तपश्चर्या कशासाठी करायची आहे? भगवत प्राप्तीसाठी. भागवतामध्ये आलेलं वर्णन आहे. पुढे फार मोठ्या कथा बागी, पण मला इथपर्यंतच सांगायचं होतं. जडभरत राजाने त्याग केला सर्व संपत्तीचा, राज्याचा. आज ज्या आपल्या भारत देशाला नाव आहे ना, तो राजा भरत, जडभरत. त्या राजाने त्याग केला तेव्हा कुठेतरी भगवत प्राप्तीसाठी म्हणून निघून गेला. मग भगवत प्राप्तीसाठी गरजेचं काय वाटलं राजाला? काय वाटलं? त्याग केला पाहिजे वैभवाचा, संसाराचा, धन संपत्तीचा. तेव्हा कुठेतरी भगवत प्राप्ती होईल. आता आपल्यामध्ये एक भय निर्माण होईल, भीती निर्माण होईल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांकडे काही गृहस्थ गेले. विचारलं, म्हणे महाराज तुम्ही सांगताय त्याग करावा लागेल, भगवंताची प्राप्ती जर करायची असेल त्यासाठी त्याग करावा लागेल. आम्ही तर प्रपंचित माणसं, संसारिक माणसं, आम्हाला त्याग करणं शक्य होणार नाही. त्याग करून कशा कशाचा त्याग करणार? घरादाराचा, बायको मुलांचा, शेतीवाडी आहे, सर्वच. ते कर्म भगवंताने आम्हाला घालून दिले. संसार नावाचं कर्म, ते संसार नावाचं कर्म तर समोर असलेलं मला करावंच लागणार. त्याग करून चालणार नाही. मग महाराज आम्हाला त्याग करून चालणार नाही, तरीही आम्हाला परमार्थात असून सुद्धा, प्रपंचात असून सुद्धा परमार्थही साधायचा आहे. असा काहीतरी उपाय सांगा ना. आमच्याकडनं त्याग शक्य होणार नाही, असा काहीतरी उपाय सांगा ना. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, जीवन जगत असताना त्याग करायची गरज नाही, वैराग्य निर्माण झालंच पाहिजे अशी गरज नाही. जीवनामध्ये तुम्ही सामान्य जीवन जगताय ना, मग सामान्य जीवन जगत असताना एक 6 प्रकारचे नियम, 6 प्रकारचे कर्म संत महात्म्यांनी सांगितले, ते फक्त पालन करा. ते 6 प्रकारचे नियम जीवाला घालून घेऊन मग संसार करा. तुमचा संसार सफल झाल्याशिवाय राहणार नाही आणि परमार्थही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. मग कुठले नियम आहेत ते? त्या 6 नियमांमधला एखादा नियम सांगा महाराज आम्हाला. मग त्या 6 नियमांमधलाच पहिला नियम जगद्गुरु श्री तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. अरे आवाज येतोय का सगळ्यांना? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जीवनामध्ये जीवन जगत असताना संसारिक आम्ही सर्व मनुष्य आहोत, सामान्य जीव आम्ही आहोत. आम्हाला त्याग करणं शक्य नाही. मग काय करावं लागेल? दैनंदिन जो तुमचा व्यवहार आहे ना, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. जीवन जगत असताना तुम्ही जीवाला काही नियम घालून घ्या. जीवन जगत असताना जीवनामध्ये जो आपला व्यवहार आहे, एकमेकांबरोबर व्यवहार म्हणजे देवाणघेवाण असं नाही. व्यवहार म्हणजे देवाणघेवाण नाही, तर व्यवहार म्हणजे एकमेकांबरोबर वागण्याची आमची पद्धत काय आहे, एकमेकांबरोबर आम्ही काय व्यवहार करतोय, तो खरा महत्वाचा आहे. आणि मग जर त्या उत्तम प्रकारे धन आम्ही जोडलं, उत्तम रीती चांगल्या रीतीने जर आम्ही धनाची प्राप्ती केली, तर काय होईल? उदास विचारे वेच करी. विचारपूर्वक आम्ही त्याचा खर्च केला पाहिजे, नाहीतर उगाचच कमवायचं आणि उगाचच काहीतरी कुठेही खर्च करायचं, यालाही अर्थ नाही.
चांगल्या प्रकारे जीवन जगत असताना जे कुटुंबीय या ठिकाणी आज आपण प्रवचन सेवा ज्यांनी आपली घेतली आहे, सुंदर व्यवसाय आहे, शेती व्यवसाय आहे, पण शेती व्यवसाय करत असताना सुद्धा प्रामाणिक आपलं जे कर्म आहे, प्रामाणिक जे आपले व्यवहार आहे, ते प्रामाणिक व्यवहार करत असतानाच विचारपूर्वक केला जो व्यवहार आहे दैनंदिन जीवनामध्ये, शेती असो आणखी काही बिझनेस असो, पण त्यामधून सुद्धा प्रामाणिकपणे व्यवहार महत्वाचा आहे. आणि तो प्रामाणिकपणे व्यवहार, प्रामाणिकपणे धन प्राप्ती करून मग पुढे त्याचा विचार करायचा आहे. उदास विचारे वेच करी, वेच करी म्हणजे खर्च. चांगल्या प्रकारे विचार करून कुठे खर्च केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे हाही महत्वाचा विचार. जर आपण योग्य धनाचा योग्य वापर केला, योग्य ठिकाणी जर खर्च केला तर काय होईल? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाई, उत्तम भोगील जीव खाई, उत्तमाची चांगल्या प्रकारे जर आम्ही योग्य ठिकाणी योग्य मार्गाने जर वापर केला तर काय होईल? उत्तमाची गती तो एक पावेल, त्याला चांगली गती प्राप्त होईल. कशामुळे? जर योग्य खर्च आम्ही केलाय, योग्य प्रकारे आम्ही धन जर प्राप्त केलंय, नाहीतर उगाच याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला, त्या प्रकारे जर आम्ही धन कमवलं, आणि धन तुम्ही कमवूनही ठेवा नाही असं नाही, आणि धन कमावणं हे पाप नाहीये. धन कमावणं महत्वाचा विचार ऐकून ठेवा. धन कमावणं पाप नाहीये, संपत्ती कमावणं पाप नाहीये. आपल्या मायबापांनी आपल्यासाठी कमवून ठेवली, मग आपलंही कर्तव्य आपल्या मुलांबाळांसाठी कमवून ठेवणं. धन कमावणं, संपत्ती कमावणं पाप नाहीये, पण ती धन संपत्ती कमवत असताना भगवंताला विस्मरण होणं हे पाप आहे. म्हणून जीवन जगत असताना धन कमवायचं ना योग्य प्रकारे. जर योग्य प्रकारे धन कमवलं तुम्ही धन, नाहीतर उगाचच काहीही मार्गाने जर तुम्ही धन कमवून ठेवाल आणि ठेवायलाही ती धन संपत्ती कमवून, पण ती धन संपत्ती कमवून ठेवून तुम्ही निघून जाल, तुम्ही काही इथे राहणार नाही, तुम्ही निघून जाणार आहे. मग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, तुम्ही निघून गेल्यानंतर त्याच धनावर, त्याच संपत्तीमुळे तुमच्या मुलाबाळांची भांडणं होतील. वाईट प्रकारे जर आमची धन संपत्ती कमावलेली असली तर त्यावर मात्र उगाचच मुलाबाळांचे वाद होतात. मग काय कामाची अशी संपत्ती? ही संपत्ती काही कामाची नाही. म्हणून जीवन जगत असताना जर योग्य प्रकारे धन आम्ही कमवलं तर गती ही पुढे आम्हाला चांगली प्राप्त होते. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. आता उत्तम भोगील जीव खाणी जो 84 लक्ष योनीचा फेरा सांगितलाय ना, मग त्यामध्ये उगाचच इतर योनीमध्ये आपल्या माहितीसाठी सांगून ठेवेल. आता इथे तो विषय नाही, पण सांगेल. 84 लक्ष म्हटल्यानंतर अनेक वेळा जीवाला सरपटणारे प्राण्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो, अनेक वेळा वृक्षांमध्ये घ्यावा लागतो, अनेक योनी सांगितलेल्या आहेत, आडवे प्राणी आहेत वगैरे वगैरे. मग या ज्या 84 लक्ष योनी आहे यामध्येच फिरत बसण्यापेक्षा त्यामधून एक मानव देह मिळतोय. मग त्या मानव देहाला आल्यानंतर जर आमचा व्यवहार उत्तम असेल, व्यवहार जर योग्य असेल, तर आम्हाला चांगली गती प्राप्त होते. उत्तम भोगील जीव खाणी, चांगली गती प्राप्त होईल, चांगली योनी प्राप्त होईल. मग जीवन जगत असताना आता आपण स्वतः जीवन जगतोय, काहीतरी जगायचं म्हणून जगायचं, स्वार्थापोटी फक्त स्वतःचाच विचार करायचा असं नाही. जीवन जगत असताना फक्त स्वतःचाच विचार करायचा असंही नाही, त्यामध्ये सर्वांचा आपण परोपकार करण्याची सुद्धा सद्भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. धनाची शुद्धी जर कशाने होत असेल, धनाची शुद्धी दानाने होते. शास्त्र सांगतात धनाची शुद्धी दानाने होते, नाही तर उगाच नुसतं कमवून कमवून ठेवायचं. आता आपण शेतकरी वर्ग आहोत सगळे. पटेल असा दृष्टांत देईल, एखादा जर त्या ठिकाणी विहीर असेल, विहिरीमध्ये पाणी आहे, त्या विहिरीचा जर आपण उपसा केला, ते पाणी जर काढून घेतलं तरच दुसऱ्या दिवशी त्यामध्ये दुसरं पाणी येईल, नाहीतर तेच पाणी नका राहू द्या काढायचं नाही, संपलं नाही पाहिजे असं जर आपण म्हटलं, त्या विहिरीमध्ये नवीन पाणी येणार नाही. त्याप्रमाणे तत्वज्ञानाने जर आम्हाला वाटत असेल आमच्या धना
धनाची शुद्धता व्हावी, धनाची वाढ व्हावी. जर धनाची शुद्धता हवी असेल तर धनाची शुद्धता दानामध्ये आहे. म्हणून दान, परोपकार करण्याची सुद्धा आमची सद्भावना असली पाहिजे. नुसतं उगाचच कमवून ठेवायला काही अर्थ नाही. जीवनातले हे 6 नियम सांगितलेले आहेत. वैराग्य त्याग शक्य नाही ना, मग हे नियम जीवनामध्ये आपण जीवाला घालून घ्या. जीवन जगत असताना, संसार प्रपंच करत असताना काय सांगितलं? परोपकारी नेने परनिंदा. परोपकार करायचाय. पुढे सांगितलंय निंदा. आता तुम्ही नामस्मरणही करताय, जीवनही जगताय, चांगल्या प्रकारे आचारसंहिताही आहे, पण एवढं सगळं असताना जर एकमेकांची निंदा करत असाल, उगाच 4-2 जण एकत्र आमच्याच्या घरी जमतं झालं, त्याचं काही उपयोग नाही. पवित्र अशी जीव आहे आणि त्या जीवीने कशाला उगाच लोकांचे जी काही आहे घाण ती साफ करायची? शक्य नाही. निंदा हा सुद्धा एक यामध्ये नियम. निंदाही करायची नाही. परोपकारी नेने परनिंदा. कुणाचीही निंदा करायची नाही, काही गरज नाही त्याची. मुख दिलंय ना भगवंताने, कशासाठी? नामस्मरणासाठी. भगवंताच्या नामस्मरणासाठी, नामघोषासाठी मुख दिलंय. मग त्याने उगाच याची त्याची निंदा करण्यात काही अर्थ नाही. पुढे महाराज सांगतात, परस्त्रिया सदा बहिणी माया. जीवन जगत असताना आपला व्यवहार कसा असावा? समोर आपल्याला जर कुणी जात असेल ना, हो आपल्या आईसारखी आहे, बहिणीसारखी आहे, नाहीतर उगाच काही टवळक्या करत बसायची, यालाही असतं. हाही एक नियम सांगितलाय. मग आपल्याला ताब्यात मिळालाय मानव देह आणि धट्टा खट्टा आहे, मी मला हात आहे पाय आहे, एवढा भक्कमीन मी काही करू शकतो, ते शक्य नाही. आपल्याला जर वाटत असेल हे मी केलं ते मी केलं, नाही, आपण काही करू शकत नाही. करणारा भगवान परमात्मा आहे, चालवणारा तो आहे. मग काय? जीवनामध्ये परोपकार करण्याची भावना पाहिजे. निंदा नको कुणाची करायला. त्याही पुढे नियम असा सांगितलाय, परस्त्रिया सदा बहिणी माया. सर्व ज्या स्त्रिया आपल्या समोर दिसतात, आपल्या बहिणी, आपली आई, असंच त्यांच्यामध्ये पाहावं. नाहीतर उगाच जीवन जगत असताना, विषय सुखाच्या मागे धावत असताना, संसारामध्ये धन संपत्ती कमवत असताना फक्त माझं 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 माझं, फक्त आपलंच गाठोडं बांधून ठेवलं, इतरांचा विचार करायचा नाही. दान धर्म सुद्धा झाला पाहिजे. जीवन जगत असताना एखाद्याने जर गावामध्ये सप्ताह चालू आहे, गावातील सप्ताहाची देणगी आपल्याकडून गेलीच पाहिजे. एखाद्या मंदिराचं बांधकाम चालू आहे, त्या मंदिराला आपल्याकडून 4 आणे प्राप्त झालेच पाहिजे. हाही परोपकार सांगितला. सामान्य माणसाचं जीवन जगत असताना हाही एक परोपकारच सांगितलाय. नाहीतर मग आपण जीवन जगत असताना बघा, महत्वाचा विचार आहे यामध्ये. 3 ज्या काही आहे त्या कल्पना सांगितल्या, संकल्पना सांगितल्या. धन आपण कमवतो, पण आपण कशासाठी कमवतो? फक्त आपल्या संसारासाठी. संसारासाठी म्हणजे घरामध्ये अमुक वस्तू पाहिजे, घरामध्ये तमुक वस्तू पाहिजे, ही झाली की ती झाली की ती झाली की म्हणजे समाधान कधीच नाही. आपण करतो, आपण कमावतो, पण कशासाठी? आपल्या संसार प्रपंचासाठी नाही ना. संत महात्म्यांचा नियम तसा नव्हता, गोपिकांचा नियम तसा नव्हता. गोपिका, आता तो विषय नाही पण आला म्हणून सांगेल, सर्व जे त्यांचं कार्य होतं ना, दही दूध असेल काय असेल ते करायच्या, ते सर्व भगवंताला अर्पण करायच्या. त्यांचं स्वतःसाठी म्हणून असं काहीच नव्हतं. नाहीतर स्वतःसाठी किती संसार प्रपंचामध्ये कष्ट केले, मेहनत केली आणि फक्त स्वतःचीच बँक भरून ठेवली असेल. त्यामध्ये परोपकारही झाला पाहिजे आणि भगवंताच्या कार्यालाही अर्पण झालं पाहिजे. नाहीतर इतकं कितीही धन कमावलं आणि त्या आपल्याला वाटत असेल मी एवढं धन कमावलं आणि तेवढं धन कमावलं, काही नाही. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, धन मिळविले कोडी, धन मिळविले कोडी, घेतल्यानं सोडी. कितीही धन कमवा, काळ आपल्याकडून घेतल्याशिवाय राहत नाही. त्याही मागे लागण्याचा अर्थ नाही. जीवन जगत असताना आपल्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. कुठलाही जीव असेल त्या जीवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये दया असली पाहिजे. याला जीवनामध्ये योग्य जन्म जीवन व्यतीत करण्याचा नियम नाही म्हटलंय.
असा नियम सांगितला की भूतदया सुद्धा पाहिजे. भूतदया, गायी पशुचे पालन. शेतकरी वर्ग आहोत आपण सगळे. प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे. गायी पशूंचं पालनही आपल्याकडून झालं पाहिजे. तान्हिल्या जीवन वना माझी. नाही काही आपल्याकडून शक्य जास्त आपण परोपकार एवढाही नाही करू शकत, पण निदान उन्हाळा दिवस आहे, भर उन्हाळा दिवस जर असेल, भर उन्हाळा जर असेल, त्या भर उन्हाळ्यात निदान आपल्याकडे एखादा माठ असेल, तो माठ रस्त्यावर भरून तर ठेवू शकतो, एखाद्या झाडाखाली त्याच्यावर एक ग्लास तर ठेवू शकतो, म्हणजे येणारे जाणारे निदान घोटभर पाणी पितील, त्यांचा आत्मशांता होईल. ते पुण्य आपल्याला लागेल. कशासाठी? उत्तम भोगील जीवखानी. उत्तम गती प्राप्त होण्यासाठी हे कार्य, हे नियम जीवनामध्ये सांगितले. भूतदयाही आपल्याकडून झाली पाहिजे. इतरांवर दया आपण केली पाहिजे. कारण आपल्याला जे ज्ञान आहे, आपल्या ठिकाणी मानवाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे धन कमवण्याचं, खाण्यापिण्याचं वगैरे वगैरे, ते ज्ञान प्राण्यांकडे नाहीये. त्यांना ठाऊक नाही. आता एखाद्या आपल्याकडे जे पाळीव प्राणी असतात, मांजर असतील, कुत्र असतील, त्यांना जर भूक लागली तर ते येऊन आपल्याला म्हणतील का भूक लागली मालकीनबाई भाकर द्या? नाही, त्यांना ते ज्ञान नाहीये. त्यासाठी भूतदया, गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. भूतदया, गायी पशुंचे पालन हेही आमच्याकडून घडलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना अगदी शांत प्रकारे जीवन आमचं पाहिजे. का? नाहीतर उगाच वच 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 तुझा बांधीकडे सरकलं पाय, ते सरकून घे तिकडे, ते जमणार नाही. मग ऐकत असेल तर ठीक, नाही तर कोर्टातच खेच येतो तुला. का इथे फक्त इथे चालतं, ते पुढे नाही. पुढे फार अवघड आहे. जीवन जगत असताना आपल्याला वाटत असेल मी माझ्या माझ्या उर्मीमध्ये जीवन जगेल, धन एवढं धन आहे, तेवढी संपत्ती आहे, नामुक दमुक सगळं इथे, विषय सुखाची, माझ्याकडे एवढ्या गाड्याने, एवढे बंगल्याने, एवढी शेती, नामुक दमुक सगळं इथे. पुढे फार अवघड आहे. विषयाचे सुख येते वाटे गोड, म्हणून इथे तडजोड करण्यात अर्थ नाही. इथे उगाचच भांडत बसायचं आणि तुझा बांधीकडे सरकला आणि तिकडं कर नामकं नमकं, हे सोडून द्या. एक दृष्टांत सांगेल, कंटाळले का तुम्ही? लक्षपूर्वक ऐका. एक दृष्टांत असा आहे, एक म्हातारी आपली चालली होती रस्त्याने, आणि रस्त्याने जात असताना शांती रूपे कसं जीवन जगावं हे मला सांगायचंय. रस्त्याने चालली होती, रस्त्याने जात असताना बिचारीच्या हातामध्ये काठी आहे, चालली होती. मागून एक ट्रॅक्टरवाला येत होता, असेल तरुण. ट्रॅक्टर आणला, त्यांनी हॉर्न वाजवतोय जोरा जोरात, आजी बाजूला व्हा, आजी बाजूला व्हा. आजी काय बाजूला व्हायला तयार नाही. आजीला वाटलं हा मग तुझ्या बापाच आहे का रस्ता? माझा पण. ती काय बाजूला झाली नाही, आजी बाजूला झाली नाही. ट्रॅक्टर वाल्याला बिचारा फार जवळ आला तरी ऐकलं नाही. म्हणाल्यानंतर थोडाफार धक्का लागलाच. आता थोडाफार धक्का लागला, नाही समजून घ्यायचं ना, आपली ही चुकी आहे थोडीफार, काही तिने नाही समजून घेतलं. खाली उतर पहिला, ओढूनच घेतलं. मला धक्का देतो, तुला कोर्टातच खेची. आजीबाई आता कोर्टापर्यंत बातमी गेली. तिने सांगितलं वकीलच ठेवते, नामकच ठेवते. फार प्रकरण गेलं ना, वाढलं. कशाचं? एवढा एवढा ट्रॅक्टरचा धक्का लागला. कोर्टापर्यंत गेला जो काही आहे प्रसंग. तिने सांगितलं म्हणे मी माझा वकील ठेवते. आता याने विचार केला, आता एवढी म्हातारी असून ती वकील ठेवू शकते, मग मला काहीतरी आपली बाजू मांडण्याचे असावं ना साधन, मग मी पण वकील ठेवतो. गेला वकिलाकडे, सांगितलं म्हणे बाबा काही नाही, चुकून आजीला धक्का लागला. तिला भरपूर ओरडत होतो, आजी बाजूला वय, आजी बाजूला वय. हॉर्नही वाजत होतो, ती काही बाजूलाच झाली नाही. मग आता तिने कोर्टात ओढलंय, मला वकील ठेवलाय, माझी काहीतरी मदत करा. वकिलाने सांगितलं म्हणे तुम्हाला एक नियम सांगतो मी, लक्षपूर्वक ऐका आपण सगळे तो नियम. तुम्हाला ना म्हणे एक नियम सांगतो, त्या नियमाचं पालन करा फक्त. कोर्टात तुम्ही गेले का, आजी जेव्हा त्या काय म्हणतात त्या
कट घराण्यामध्ये उभी राहील ना, ती कितीही बडबड करू द्या, तुम्ही शांत बसायचं. फक्त शांत बसायचं, प्रत्युत्तरच करायचं नाही. कितीही वरडू द्या, फक्त शांत बसायचं. ठीक आहे म्हणे, शांत बसेल बाबा. आता कोर्टामध्ये केस गेली, आजी कट घरामध्ये उभी आहे, इकडनं ते जो ट्रॅक्टरवाला तरुण होता तोही आहे, वकील उभे राहिले, दोन्हीकडचे दोन्ही बाजूंचे प्रश्न विचारायची सुरुवात झाली. म्हणे आजी याने तुम्हाला धक्का दिला? हो म्हणे बाई, जोरात, फार जोरात धक्का दिला, फार लागलंय मला, दवाखाना केला वगैरे वगैरे. हा काही ऐकतच नव्हता म्हणे. थांब म्हणत होते, मी रस्ता क्रॉस करत होते, याने माझं ऐकलं नाही. हा शांतच आहे. तिचे तिकडनं किती आरोप चालले, हा गप्पच बसलेले. वकिलाने सांगितलं होतं ना, फक्त शांत बसायचं, काहीच करायचं नाही, शांत बसायचं. बसला शांत. एवढी ओरडते आजी, एक झालं की दोन, दोन झालं की तीन, घराने सांगते, तो बोलायलाच तयार नाही. आता आजी चिडली, लालच झाली. मुडद्या, तेव्हा तिथे ट्रॅक्टर होता, किती जोरात ओरडत होता, आजी बाजूला वय, आजी बाजूला वय. तरी आता काय झालं तुला बोलायला, आता बोल ना. तेव्हा काय म्हणत होता, जोरात हॉर्न वाजत होता ना, म्हणत होता आजी बाजूला वय, आजी बाजूला वय. तरी म्हणे ना, आता तुला बोलायला काय झालं, आता बोल ना. केस या तरुणाच्या बाजूने लागली ना, काय हसतात. शांत राहण्याचा परिणाम सांगतेय मी. तो काय केला, फक्त शांत राहिला. आजी स्वतःच कबूल झाली ना, अरे बाबा जोरात म्हणत होता, बाजूला वय, बाजूला वय. जे कोणी होते ना जज, त्यांनी लक्षात घेतलं, हा तरुण आजीला बाजूला वय म्हणत होता, पण ती बाजूला झाली नाही. म्हणजे चूक कुणाची आहे, आजीची आहे. परिणाम काय, शांत राहण्याचा. फार मोठा परिणाम आहे जीवनामध्ये. शांततेने जीवन आम्ही व्यतीत केलं पाहिजे. उगाचच गडबड करायची, गलबला करायचं, याला काय अर्थ आहे. म्हणून शांतता फार महत्वाची जीवनामध्ये. कुटुंबामध्ये होत नाही असं नाही. एकत्र कुटुंब आलं म्हणजे सर्व गोष्टी त्यामागे आला. तुम्ही संसारिक आहात, आम्हीही संसारिक आहोत. पण जीवन जगत असताना एक हाही नियम सांगितलाय जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी, की आमच्या अंगी शांतता असावी. आणि ही शांतता फक्त आम्हीच पाळतो ना, आमच्या संत महात्म्यांपासून आलेला हा नियम आहे. फक्त शांतपणे. सर्व संत महात्म्यांवर काही थोडे त्या ठिकाणी जुलूम झाले नाही. भरपूर समाजाने त्रास दिला, पण शांतपणे तो सहन केला आणि आज संत पदवीला प्राप्त झाले. त्याच प्रकारे तोच नियम जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. शांत रहा, कुणाचाही वाईट करण्याचा त्या ठिकाणी उगाचच खटाटोप करू नका. आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागू नका. जीवनातला नियम सांगितलाय. वाढवी महत्व वडिलांचे. आता वडिलांचे म्हणजे फक्त आपल्याच पित्याचे का? नाही. वडिलांचे म्हणजे फक्त आपल्याच पित्याचे महत्व वाढवायचे असं नाही. मग त्यामध्ये आपल्यावर सर्व आपल्या पूर्वजांचे असलेले उपकार, आपल्या आई वडिलांचे असतील, त्यांच्यावर त्यांच्या आई वडिलांचे उपकार असतील, आणि त्यांच्याहीवर त्यांच्याही आई वडिलांचे उपकार असतील. म्हणजे आपले आजी आजोबा आहे, आपले आई वडील आहे, आजी आजोबा आहे, खापर पंजोबा, खापर पंजी वगैरे वगैरे सर्व पूर्वज. याला एक शब्द आपण पूर्वज देऊया. मग आपल्यावर आपल्या पूर्वजांचे उपकार आहे, पूर्वजांचे ऋण आहे, पूर्वजांची आपल्यावर जी काही कृतज्ञता आहे, ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाग म्हणजे काय, वाढवी महत्व वडिलांचे. त्यांचं कीर्ती वाढवायची आहे जीवन जगत असताना. नाहीतर उगाच काहीतरी जन्मी आला हेला आणि पाणी वाहून गेला असं जुने लोक म्हणतात. ते काही कुठे शास्त्र पुराणात नाहीये. सांगायचा महत्वाचा विचार असा आहे की जीवन जगत असताना हाही एक नियम सांगितलाय की आमच्यापासून कोणाला त्रास होता कामा नये. शांत प्रकारे जीवन जगायला काय हरकत आहे. बोलू द्या ना, समोरच्याला बोलू दे. एखादा शब्द ऐकून घ्या आणि त्यामधून 50 शब्दातून एखादा शब्द असा द्या की तो योग्य असेल. नाहीतर उगाच त्याने तिकडून हो म्हटलं का इकडून जुच, त्याला अर्थ नाही. जीवन जगण्यासाठी हा सुद्धा एक महत्वाचा नियम आहे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये जीवन जगत असताना काही आश्रम सांगितलेत. काही आश्रम सांगितलेत, त्यामध्ये 4 प्रकारचे आश्रम आहेत. पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आहे गृहस्थ आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथाही एक आश्रम. म्हणजे असे 4 आश्रम सांगितले. त्या 4 आश्रमामधून एक आश्रम ब्रह्मचर्य आपल्याकडून शक्य नाही, विवाहित आहोत आपण. पुढे सांगितलंय गृहस्थ आश्रम. गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही आम्ही बसतो, गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही आम्ही बसतो. आणि म्हणून त्या गृहस्थ आश्रमामध्येच जर हे जे 5 नियम आपण आतापर्यंत पाहिले ना, जोडोनिया धन
उत्तम व्यवहार आहे. धन जर योग्य प्रकारे कमावलं तर काय होईल? उत्तम गती प्राप्त होईल. उत्तम गती प्राप्त होण्यासाठी काय काय करावं लागेल? परोपकारी नेने परनिंदा, कुणाचीही निंदा करायला नको, कुणाला त्रास व्हायला नको. नवे नवे परस्त्रिया सदा बहिणी माया, ज्या आहे आपल्या आजूबाजूला त्यांना आपण आपली बहीण आहे, आई आहे असं म्हणलं पाहिजे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. हे सर्व 5 नियम सांगितले गृहस्थाश्रमाचे. गृहस्थाश्रमामध्ये तुम्ही आम्ही आहेत. हे सर्व नियम आहे गृहस्थाश्रमाचे. मग गृहस्थाश्रमामध्ये असताना हे नियम जर आम्ही पालन केले, हे नियम पालन करून जर आम्ही जीवन व्यतीत केलं तर कुठलं पद आपल्याला प्राप्त होतंय हे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज शेवटच्या चरणात सांगतात. आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची, आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची, आश्रमाचे फळ. हे 5 नियम पाळून जर आम्ही जीवन व्यतीत केलं तर आम्हाला परमपद बळ प्राप्त होईल. म्हणजे काय? जन्म आणि मृत्यूचा जो भवसागर सांगितला तो सहजपणे पार होईल. उगाच मग ज्या 84 लक्षणी आहे त्या भोगत बसाव्या लागणार नाही. म्हणून हे जे 5 नियम सांगितले जीवनामध्ये ते पालन केले पाहिजे. एकदा संप्रदायाच्या नियमाने भजन घेऊया. बुक्का वगैरे लावायला आणा म्हणजे मग सर्वांनी भजन करायचंय. जय जय विठ्ठल जय जय
असलेले आमचे दाजी, त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं म्हणे, ताई पावसाचं वातावरण झालंय, थोडासा विचार करा. नाहीतर मी चिंतन आणखी लांबू शकत होते. पण कसे आलेल्या पाहुण्यांना त्या ठिकाणी दान आल्यासारखं व्यवस्थित प्रकारे आपला कार्यक्रम पारही पडला पाहिजे. थांबा जरा वेळ थांबा, करू. व्यवस्थित प्रकारे पारही पडला पाहिजे आणि म्हणून वेळेची मर्यादा, वेळेचं भानही आपण ठेवलं पाहिजे. बरेच महत्वाचे नियम आहेत. ते नियम जर आम्ही जीवाला घालून घेतले तर जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, आम्हाला परमपद बळ प्राप्त होईल. सुंदर अर्थ अभंगाचा सांगून झाला. यामध्ये ज्या कारणासाठी आपण जमलो होतो तेही आपण ऐकलं. माऊलीचं भजन घेऊया आपण. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, या ठिकाणी श्री भानुदास विष्णू हराळे, श्री सुनील भानुदास हराळे, त्यानंतर श्री राम सुनील हराळे आणि पूर्ण हराळे परिवार यांच्याकडून आलेली ही आमच्यापर्यंत प्रवचन रूपी सेवा. यामध्ये सुंदर अशी साथ आम्हाला लाभली. ख्यातनाम गायनाचार्य असलेले त्यांचं खरं जर गायन ऐकायचं असेल तर सप्ताहामध्ये फार सुंदर गायन. पण आता सर्रास रात्रंदिवस जर कार्यक्रम चालू असले तर साथ देत नाही मशीन. सर्वांचंच मशीन आमचं बिघडलंय. पण सुंदर गायन त्यांचं आहे. महाराजांची सुंदर अशी साथ लाभली असणारे आमचे अक्षय महाराज, त्यांनी ही साथ दिली. महाराजांना धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले आमचे यजमान आहे, त्यानंतर आमचे मोठी भायाजी आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. महाराष्ट्रातील एक नामवंत पखवाद वादक की ज्यांची कीर्ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे असं म्हणायला हरकत नाही. सुंदर त्यांचं पखवाद वादन आहे. त्यांचीही या ठिकाणी साथ लाभली. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी अगदी 1 तासापासून शांत बसलाय, साथ देत आहे. बरोबर आहे की नाही श्रोते? तुम्ही जगदीश मूर्ती, तुम्ही ही सुंदर साथ या ठिकाणी दिली, ऐकून घेण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपणा सर्वांनाही धन्यवाद. या ठिकाणी सर्वच असलेला परिवार आहे. सौ सुमनताई रमेश भोर आत्याबाई आहे आमच्या दाजींच्या. त्यानंतर कल्पना भाऊसाहेब जाधव मुलगी आहे. रत्नाताई बाळासाहेब साठे मुलगी आहे. सोनाली गणेश नाठे मुलगी आहे. सर्व या ठिकाणी मुली बाळी भाच्या नाती नातवंड सुंदर परिवार आहे. आणि या परिवाराचा आज फार महत्वाचा दिवस आहे. वास्तूची निर्मिती त्यांची झालेली आहे आणि त्या वास्तूमध्ये गृहप्रवेशाचा दिवस त्यांचा आजचा आहे. फार आनंदाचा दिवस आहे आणि त्यांची ही फार प्रामाणिक इच्छा किंवा चांगला विचार आचार असं म्हणावं लागेल की गृहप्रवेश करीत असताना भगवंताचं नामस्मरण नामघोष केला पाहिजे, झाला पाहिजे, असा त्यांचा मनापासूनची असलेली इच्छा. आणि इथे आपण 1 तासापासून नामस्मरण नामघोष केलंय. नक्कीच त्यांचं जीवन जगत असताना एवढं सुंदर अशी वास्तू ज्यांनी उभारली आहे. इवलेसे रूप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. जसं असणारी आमची मैत्रीण सुवर्णा आणि दाजी, त्यांना जसं त्यांच्या आई वडिलांनी सुंदर असा वास्तू उभारून दिलाय, चांगली जीवन जगण्याची शैली शिकवली आहे ना, त्यांच्याही कडून आज समाजाची सेवा घडो, परमार्थ घडो, सत्कार्य घडो, सत्कर्म घडो, हेच मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करेन. आणि या ठिकाणी आपण थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. पुढे उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारेला अधिकार म्या करा महत्वाचा विचार, महत्वाची सूचना या ठिकाणी अशी धन्यवाद व्यक्त करायचे झाले तर असणारे आमचे युट्यूब वाले चॅनल दादा, ते साई लीला युट्यूब चॅनल, त्यांच्या चॅनलचं नाव आहे. महाराष्ट्रात गाजलेला हा त्या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे. त्यांचं सुंदर कार्य त्यांचं आज चालू आहे. कुठेही
धार्मिक कार्यक्रम असेल तर तिथे त्यांची उपस्थिती असते आणि याही ठिकाणी आजही त्यांची उपस्थिती आहे. म्हणून त्यांनाही मनापासून धन्यवाद. असलेली साऊंड सिस्टीम वाले दादा त्यांनीही सुंदर साथ दिली, आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणखीन काही सूचना आहे का? नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीत आज या वास्तुशांतीनिमित्त हा प्रवचन सोहळा होता. तर सर्वांनी मंगलताई जेजुरकर यांचा हा प्रवचन सोहळा, त्यांनी अत्यंत सुंदर असं त्यांच्या वाणीतून आपल्याला संदेश दिला, तर त्यांचे मनापासून धन्यवाद. त्यासोबत वक्त्याला साथ देणारे तुम्ही सर्व श्रोते, तुम्ही सर्वांनी इथे बसून ऐकण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद. ओम शांती शांती शांती. आई माझा गुरु, आई कल्पतगुरु, आई सौख्याचा गुरु, आई माझी जय जय रे गुरु समर्थ.